शुभविवाह या मालिकेच्या 12 डिसेंबरच्या भागामध्ये रागिणी सांगत असते, आकाश तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत. म्हणजे आम्हाला तुझी इतकी सवय झाली आहे ना की या सगळ्यामध्ये तू नसशील तर मी बिलकुल राहू शकत नाही. आणि तू तरी तिकडे एकटा आमच्याशिवाय कसा राहशील भूमी? असं करू नकोस. हे बघ, तिकडे तू एकटी असशील, तू काम करत असशील, आकाशकडे तुझं लक्ष नसेल, त्याला सपोर्टची गरज आहे, त्याचं औषध पाणी हे सगळं सांभाळायला लागेल. भूमी म्हणते, आत्या हे सगळं मी व्यवस्थित करेन. तशी ही बायकांना मल्टीटास्किंगची सवय असते. एक पुरुष जे करू शकत नाही ना ते बाई व्यवस्थित करेन. मी तिकडे कामाला बाई ठेवेन, काहीही काळजी करू नका आणि सगळं काही ठीक होईल. यावरती रागिणी म्हणते, हे कसं शक्य आहे? अगं त्याची मेडिकल ट्रीटमेंट तिकडे चालू आहे, तिकडे तू मेडिकल ट्रीटमेंटचं काय करशील? भूमी म्हणते, आत्या ती पण तुम्ही काळजी करू नका. वर्तक डॉक्टरांशी माझं बोलणं झालेलं आहे. वर्तक डॉक्टर व्हिडिओ कॉलवरती आम्हाला अटेंड करणार आहेत आणि तसंच वाटलं तर तिकडचे जयसिंगपूरचे मोठ्यातले मोठे डॉक्टर ते आम्हाला ओळख करून देतील, त्यांच्याकडे आम्ही जाऊ. याच्यावरती रागिणी म्हणते, अगं पण तू अशी काय करतेस? तिकडे तू बिझी असशील, आकाशकडे लक्ष ठेवायला कोणीच नसणार आहे. भूमी सांगते, आत्या तुम्ही त्याची काळजी करू नका. मी सगळ्या कामांसाठी कामाला माणसं ठेवेन आणि मी फक्त आणि फक्त ऑफिस आणि आकाशची काळजी घेईन. तिथे सुद्धा आकाश खूप काही शिकेल आणि त्यावेळेला आकाशला नवीन शिकायला सुद्धा मिळेल. रागिणी म्हणते, अगं पण इथे पण त्याला मी शिकायला ठेवलंय ना, इथे पण त्याच्यावरती खूप जबाबदारी सोपवले, इथे आम्ही त्याच्या सपोर्टला आहोत, तिकडे कोण आहे? भूमी सांगते, तिकडे मी आहे. आता दोघींची डिबेटच चालू असते. राजा काका म्हणतात, 1 मिनिट, दोघींनी पण शांत व्हा. या सगळ्यामध्ये तुम्ही दोघी बोलण्यापेक्षा आपण आकाशला विचारूया की त्याला काय करायचंय. सगळ्यात महत्त्वाचा निर्णय हा आकाशचा राहील. म्हणजे आकाश जे काही बोलेल त्याच्यावरती पुढचं ठरेल. आकाशला विचारूया मी त्याला काय वाटतंय ते, तो जे म्हणेल ते आपण ठरवूया. असं म्हणत राजा काकांनी तोडगा काढत आता आकाशवरती सगळा निर्णय सोपवलेला असतो. मग आता रागिणी आकाशला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, आकाश बाळा, आम्ही तुझ्याशिवाय नाही जगू शकत. एक दिवस सुद्धा तू लांब गेलास तर तुला चैन पडत नाही. तुला पाहिल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही बाळा. कसा काय तू आमच्याशिवाय राहू शकशील? आणि आमचं सोड रे, तुला पण आमची किती आठवण येते. आपलं घर, आपली फॅमिली, या सगळ्यांना सोडून तू राहू नाही शकणार बाळा. याच्यावरती आकाश म्हणतो, हो आत्तू, तू म्हणतेस ते बरोबर आहे, तू म्हणतेस ते बरोबर आहे. मी नाही राहू शकत आणि तुम्ही पण माझ्याशिवाय राहू शकत नाही. आपलं घर, आपली माणसं सोडून मला नाही तिकडे राहता येणार. यावरती रागिणी म्हणते, बघितलंस हो मी तो काय बोलतोय ते, तो बोलतोय तेच खरं आहे. तो माझ्याशिवाय नाही राहू शकत, आपल्या माणसांशिवाय तो नाही राहू शकत. भूमीला विचार येतो, आकाशने माझी साथ सोडली की काय? पण दुसऱ्या क्षणाला आता मात्र रागिणी सांगायला लागते, आकाश बाळा, तू योग्य तो निर्णय घेतलास. त्यावरती आकाश म्हणतो, आत्तू 1 मिनिट थांब, मी हा निर्णय वगैरे काही नाही घेतलेला आहे. माझं बोलणं पूर्ण नाही झालेलं आहे. मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही, तसाच मी सायकल राणीशिवाय सुद्धा राहू शकत नाही. मी सायकल राणीला सोडून कुठेही राहू शकत नाही, मी तिच्यासोबत जाणार. असं म्हणत आकाशने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. भूमीला तर भरूनच पावतं. इकडे आकाश सांगतो, आणि तसंही आजीने मला सांगितले की एक चांगला नवरा असतो ना, तो कधीही आपल्या बायकोची साथ सोडत नाही. त्यामुळे जिथे माझी सायकल राणी जाईल तिथे मला जायलाच पाहिजे. यावरती रागिणी म्हणते, पण आकाश बाळा, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकणार. यावरती आकाश म्हणतो, काळजी करू नकोस, मी तुला व्हिडिओ कॉल करेन, रोज तुझ्यासोबत बोलेन. यावरती आता मात्र आकाश म्हणतो, आणि हे बघ, ज्या वेळेला तू इथे येण्याचा निर्णय घेतलास तेव्हा राजा काकांनी तुला एकटीला सोडलं होतं का? राजा काका तुला म्हणाले होते का की तू एकटी जा म्हणून, मी नाही येत म्हणून? राजा काका म्हणतात, असं कसं करून चाललं असतं? जिथे माझी बायको तिथे मला यायलाच हवे ना, नाहीतर ती माझ्याशिवाय कशी काय राहिली असती? यावरती आकाश म्हणतो, तेच सांगतोय मी. ज्याप्रमाणे रागिणी तू तुमच्याशिवाय राहू शकत नाही, सायकल राणी पण माझ्याशिवाय राहू शकत नाही आणि मी सुद्धा सायकल राणीशिवाय राहू शकत नाही. असं म्हणत आता मात्र आकाशने खूप मोठा इकडे स्फोट केलेला असतो. रागिणीचे धाबे दण आणतात. रागिणी विचार करते, जितकं ह्याला माझ्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करते तितकाच हा माझ्या हातातून सुटत चाललेला आहे. याचं काय करावं कळतच नाहीये. आकाश सांगत असतो, आत्तू हे बघ, तू काळजी करू नकोस. माझी सायकल राणी काळजी घेईल आणि मी सायकल राणीची काळजी घेईन. आम्ही दोघं जण एकमेकांचे नवरा बायको आहोत, त्यामुळे आम्ही दोघं जण एकत्र राहू. रागिणी पूर्णपणे हरत असते. काय करावं तिला कळत नसतं. काहीही करून आकाशला थांबवायला पाहिजे म्हणून ती आकाशला मनवत असते, आकाश ऐक ना बाळा, बाळा ऐक ना, मी काय सांगते ते, असं करू नकोस, तू मला सोडून जाऊ नकोस. माझ्या 2 मुलांपेक्षा मी तुझ्यावरती जास्त प्रेम केलंय. आकाश म्हणतो, आत्तू, आजी नेहमी सांगत असते की नवऱ्याने बायकोची साथ कधीच सोडायची नसते आणि बायकोने नवऱ्याची साथ. आजी हो ना? यावरती आजी म्हणते, हो आकाश बाळा, तू जे बोलतोयस ना ते बरोबर आहे आणि मला अभिमान वाटतो की तू
मी सांगितलेलं सगळं इतकं व्यवस्थित ऐकतोस आणि एक चांगला नवरा बनण्याचा प्रयत्न करतोस आणि काळजी करू नकोस तुझ्या आत्तूची. मी तुझ्या आत्तूला व्यवस्थित समजवेन. तुझ्या आत्तूला मी समजवेन की आकाशला जायलाच हवं होतं. त्याच्या सायकल राणीसाठी आकाशला तिकडे जाणं आवश्यक होतं आणि एक काम करायचं, तिकडे स्वतःची काळजी घ्यायची. राजा काका म्हणतात, हे तर आपल्या आकाशला काही सांगायलाच नको, तो भूमीची नीट काळजी घेईल. याच्यावरती आकाश म्हणतो, हो राजा काका, मी तिची इतकी चांगली काळजी घेईन ना की तिला तुमच्या कोणाचीही आठवण सुद्धा येणार नाही. अखेर रागिणी हरलेली असते. आकाशने डाव जिंकलेला असतो, भूमी सगळ्यात महत्त्वाची जिंकलेली असते. राजा काका म्हणतात, तुम्ही दोघांनी एकमेकांची काळजी घेत तिथे सुखरूप राहा. याच्यावरती आता भूमी सांगते, हो, आणि तसेही तिकडे आपलाच प्लॅन्ट आहे, त्यामुळे मी आकाशची पण काळजी घेऊ शकते आणि आपल्या प्लॅन्टवरती काम सुद्धा करू शकते. अखेर आता आजीच्या डोळ्यात अश्रू येतो. आकाश म्हणतो, ए आजी, तू रडू नकोस ना, असं किती दिवस मी राहणार आहे. लवकरात लवकर तिकडचं काम उरकून मी लवकरच येईन. आत्तूला तोपर्यंत तू सांभाळ. असं म्हणत निरागस आकाश आता मात्र आत्तूकडे येतो आणि ए आत्तू, तू रडू नकोस बरं, असं रडून मला निरोप देऊ नकोस. आजी म्हणते, हो रागिणी, आता त्याला तू हसून निरोप दे. यावरती भूमी सांगते, आत्या, मी आकाशची व्यवस्थित काळजी घेईन, तुम्ही काही चिंता करू नका. असं म्हणत आता आकाशचा हात धरत भूमी त्याला रागिणीकडे बघते आणि आता त्याला आपल्या रूममध्ये घेऊन जाते. रागिणीकडे बघत बसण्याशिवाय किंवा अगदी थरथरतच रागिणी तिकडे आता उभी असते. आपला डाव हरल्यामुळे काय करावं हे तिला सुचतच नसतं. मग आकाश रूममध्ये येतो. टुटूला सांगत असतो, आपल्याला जायचं आहे, आणि भूमी बॅग पॅक करत असते. दोघांचीही निघण्याची तयारी होत असताना तिकडे आता मानसी येते आणि सगळे हातातल्या वस्तू बाजूला टाकते आणि म्हणते, ताई, तू कुठेही जाणार नाहीयेस. ताई, तू कुठेही जाणार नाहीस. हे काय नवीन आहे सगळं तुझं, तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस. यावरती भूमी सांगते, मनू, तू बरं झालं आलीस, मला तुझ्याशी खूप महत्त्वाच्या गोष्टीवरती बोलायचं होतं. हे बघ मनू, आपला तिकडचा प्लॅन्ट आहे आणि तिकडे कोण जाणार बरं, कारण रागिणी आत्या आणि आता राजा काका यांना इथे थांबणं भाग आहे. आणि मला सांग, पौर्णिमा आणि अभिजित यांचा तर काही उपयोग नाही आहे. तुमच्या दोघांचं शिक्षण चालू आहे, मग तिकडे जाण्याची जबाबदारी माझ्यावरतीच येते ना. त्यामुळे मनू, तू काळजी करू नकोस. हे बघ, सगळं काही ठीक होईल. आणि तुला सगळ्यात महत्त्वाची मला एक गोष्ट सांगायची आहे. आणि आता भूमीला सगळं आठवतं. रागिणीने तिला बोललेलं की आता आई झाले, बाबा झाले, आकाश झाला आणि आता शेवटचा नंबर मनूचा. आणि म्हणून रागिणीचं सगळी भीती आता भूमीच्या मनात असते. आणि भूमी सांगते, मनू, तुला मी एक फायनल गोष्ट सांगते. इथे ना राहताना तू बिनधास्त राहू नको, जरासं सावध राहा. आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे डोळे उघडे ठेवून बघ. कोणीही कधीही आपल्या वाईटावरती असू शकतं, हा विचार कर. आणि या घराची जबाबदारी सुद्धा आता तुला घ्यायची आहे. काहीही झालं तरी या घरावरती कोणतं संकट येणार नाही हे तू बघशील आणि मला खात्री आहे मनू, तू हे सगळं नीट करशील. याच्यावरती मानसी म्हणते, ताई, नको ना जाऊस तू. भूमी सांगते, वेडाबाई, अगं मी येणार आहे. तिकडचं काम उरकलं की मी लवकरात लवकर येणार, तू चिंता करू नकोस. असं म्हणत मानसीला आता भूमी अगदी व्यवस्थित समजवत असते. रागिणीच्या डावाची आधी अडून माहिती सुद्धा देत असते. आकाश मात्र दोन्ही बहिणींचं रडणं पाहून त्याच्यासुद्धा डोळ्यात पाणी येतं. भूमीला मानसी मिठी मारते आणि रडायला लागते, ताई नको न जाऊ, ताई नको न जाऊ, मला नाही करमणार. पण भूमीचा निश्चय ठाम असतो. आकाशच्या जीवासाठी भूमीला हे पाऊल उचलणं महत्त्वाचं असतं. अखेर आता भूमी आणि आकाश बॅग पॅक करून खाली येतात. लगेचच त्यांची फ्लाईट असते. मग मात्र इकडे सगळेच जण त्यांना निरोप देण्यासाठी खाली आलेले असतात. भूमी आणि आकाश आजीकडे येतात आणि आजी, तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू दे, असं म्हणत भूमी आजीच्या पाया पडते. आजी म्हणते, माझे आशीर्वाद तुम्ही नाही मागितलेत तरी तुमच्यासोबत आहेत. सुखाने संसार करा, एकमेकांची काळजी घ्या, लवकरात लवकर काम उरका आणि तिकडून निघून इकडे या. असं म्हणत आता आजी दोघांना आशीर्वाद देते आणि लवकरात लवकर काम उरकून या असं सांगत असते. तोपर्यंत भूमी आता अथर्व आणि मानसीकडे येते. अथर्वला म्हणते, अथर्व, तुझा अभ्यास व्यवस्थित कर, परीक्षेची तयारी कर आणि आमच्या या लाडूबाईची नीट काळजी घे. म्हणजे एकदम हळवी आहे रे ती, तिला न कोणत्याही गोष्टीमुळे लगेचच त्रास होतो. त्यामुळे तू तिची नीट काळजी घेशील याची मला खात्री आहे. घेशील ना काळजी तू तिची. असं म्हणत भूमी आता अथर्वला समजवत असते. मानसीच्या डोळ्यात पाणी असतं. मग मात्र भूमी मानसीला पुन्हा मिठी मारते आणि अथर्वला काळजी घ्यायला सांगून ती आत्याकडे येते. आत्या, निघतोय आम्ही आणि स्वतःची काळजी घ्या, लवकरात लवकर काम उरकण्याचा प्रयत्न करू. असं म्हणत आडूनच आता ती रागिणीला इशारा देते, मी आकाशची नीट काळजी घेईन, त्याची काही काळजीच करू नका. निघताना रागिणी म्हणते, आकाश, तुझ्याशिवाय नाही रे जगू शकत मी, मला तुझी खूप आठवण येईल. आणि ती आकाशला मिठी मारते. भूमी म्हणते, आत्या, बिलकुल काळजी करू नका, मी आहे त्याच्यासोबत.
मग आता भूमी आकाशला घेऊन बाहेर पडते. निघताना एकदा घर भरून पाहते आणि आकाशला मनातच वचन देते, तुझं हे वैभव जे आत्याने लोबाडलं आहे ते वैभव तुला मी लवकरात लवकर परत मिळवून देणार. आता भूमी हे सगळं कसं करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.